है। 8 मार्च विश्व महिला दिन के अवसर पर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव बैंक कोलसेवाड़ी द्वारा विविध क्षेत्र में कार्यरत महिलाओं का सम्मान गौरव किया गया। कोलसेवाड़ी शाखा की ओर से महिला दिन का पर्व मनाया गया। इस मौके पर अंबरनाथ बैंक कर्मचारी अधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे, जिन्होंने बैंक की विभिन्न योजनाओं की जानकारी उपस्थित महिलाओं को दी है। बैंक की महिला संचालिका श्रीमती वर्षा कड़के ने भी उपस्थित सैकड़ों महिलाओं को मार्गदर्शन दिया। बताया जाता है कि अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव बैंक लिमिटेड ये बैंक ठाणे जिला में अग्रेसिव बैंक के रूप में जानी जाती है। इस बैंक की करीब 18 शाखाएं हैं और 655 करोड़ का वार्षिक बजट उलाडाल बैंक द्वारा किया जाता है। कल संपन्न हुए महिला दिन पर कोलसेवाड़ी शाखा द्वारा आयोजित कार्यक्रम में सुरेखा ताई गावंडे, मीनाक्षी आघेर, संगीता ताई गुंजाल, मनीषा दरगुड़े, कुमारी ममता, शुभांगी वेद पाठक, मीरा दलवी आदि महिलाओं का सम्मान गौरव किया गया। साथ ही साथ खेल जगत से 2 युवतियों का भी सम्मान गौरव किया गया। 8 मार्च जागतिक महिला दिनातर्फे आपण महिलांना पहिले शुभेच्छा देतोय आणि आज 8 मार्च निमित्त महिलांना सक्षमीकरणाचं काम आपल्याला करायचं आहे आणि आज आपण सुरुवात केली तर पुढे जाऊन त्याचे सक्षमीकरण होईल। महिलांना ताकद वाढवली पाहिजे, महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे। आपल्या बँकेत महिलांसाठी काय योजना आहे, काय विशेष योजना आहे, काय स्कीम आहे? अंबर सखी योजना आहे, बऱ्याच योजना आहे, पण महिला येतच नाही विचारते, म्हणून आम्ही महिलांना जागृत करायचा प्रयत्न करतो। बऱ्याच योजना आहे, महिलांनी येऊन विचारलं किंवा आपण त्यांना सांगितलं तर बऱ्याच काही योजना आहेत, स्कीम आहेत। महिलांकरता स्पेशल लॅपटॉप वगैरे आपण देतो, 2000चं कर्ज आहे, 5000चं कर्ज आहे। त्या महिलांनी व्यवस्थित कर्ज आपण फेडलं तर आपण त्यांना 50,000 पण कर्ज देऊ शकतो। महिलांना शिलाई मशीन आपण घेऊन देऊ शकतो। घरघंटी आहे, जेणेकरून महिला आपल्या स्वतःचं आपलं पोट भरू शकते। तर महिला काही स्वतः काही करायलाच मागत नाही, आपण त्यांना किती वेळा सांगतो हे करा ते करा, छोटे छोटे कर्ज घ्या, ते फेडा, थोडं मोठं कर्ज घ्या, आपला बिझनेस चालू करा। या दृष्टिकोनातून बँक तत्पर असते। बँकेने सांगितलेलंच आहे की महिलांसाठी आपल्याकडे बऱ्याच योजना आहे, पण महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ते काम केलं पाहिजे। कळकळीची विनंती आहे महिलांना की सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम केलं तर अजून सहकार्य चांगलं मिळेल। बँक पण आपल्याला सहकार्य करायला तयार आहे। बँकेने आज या ठिकाणी जो महिलांना पुरस्कृत केलं आहे आणि महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी बँकेच्या काही स्कीम योजना या ठिकाणी प्रेझेंट केलेल्या आहेत। अंबर सखी योजना, रजनी योजना, या योजनांच्या माध्यमातून कमी अमाऊंटमध्ये त्यांना खातं खोलता येतं आणि त्यांचा रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतात त्या, आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यानंतर ते आपण फक्त सक्षमीकरण आणि सबलीकरण बोलून उपयोग नाही आहे। अशा माध्यमातून त्यांना सक्षमीकरण करण्याचा आणि सबलीकरण देण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीने चालू आहे।